मागी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये लाखो वारकरी आलेले आहेत। या ठिकाणी येत असताना प्रशासनाने त्यांना सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे, परंतु सध्या पंढरपूरची चंद्रभागा नदी कोरडी आहे। प्रत्येक वारीला शासन प्रशासन या नदीत पाणी सोडत असतं, परंतु मागे वारीला या एकादशीला पाणी सोडलं नसल्यामुळे कोणत्या हाल अपेष्टा वारकऱ्यांना सहन करावे लागत आहेत हे आपण जाणून घेत। आपल्यासोबत भाविक भक्त आहेत। काय सांगाल, नदीला पाणी नसल्यामुळे कोणत्या अडचणीला सामोरे जावं लागतं? नदीला पाणी नसल्यामुळे लोकांचे स्नानाची सोय होत नाही आणि घाणीचं साम्राज्य आहे नदीमध्ये। पाणी भरपूर असतं तर ते वाढलं नसतं साम्राज्य, पाणी सोडलं पाहिजे होतं। लाखो भाविक आलेले आहेत आज, त्यामुळे पाण्याची अत्यंत आवश्यकता होती। आपण कोठून आलात आणि पंढरपूरमध्ये कोठून राहिलात आणि नदीत स्नान केलात का? आम्ही डालगावहून आलो पायी दिंडी। आम्ही श्री रायाजी महाराज डालगावकर यांच्या मठामध्ये राहिलो होतो। नदीमध्ये स्नान केलं, पण काय नाविलाजानं करावंच लागलं। ते तिथून आलोय चालत, कसे परिस्थिती केलंच पाहिजे। पाण्याची अपेक्षा भरपूर होती आम्हाला, पण पाणीच नाही आहे नदीमध्ये। किती एकादशीला पंढरपूरमध्ये येत असतात? कोणकोणत्या वाऱ्या करतात? मी 4 एकादशीला येतो, आषाढी, कार्तिकी, मावी आणि चैत्रवारीला। त्या एकादशीला आपण या ठिकाणी आलात, पाणी असते का? हो, भरपूर पाणी असते त्यावेळी। ह्यावेळेलाच पाणी पूर्ण कमी आहे, 10% पण नाही पाणी। आपल्यासोबत किती लोक आलेले? आमच्यासोबत 350 लोक आहेत, पायी आलेले आहेत। आणि मग इथं आल्यानंतर आंघोळीची वगैरे कशी सोय केली? आंघोळीची सोय आहे पाण्यातच केली ना, दुसऱ्या अवेलेबल नाहीच कुठं पाणी। किती वर्षापासून इथे व्यवसाय करता आणि किती होड्या आहेत? साधारण नदीत किती होड्या चालतात? मला सांगू शकतो। होड्या आहेत नदीमध्ये की 400 होडी नदीमध्ये, 400 ते 450 होडी नदीमध्ये। आणि होडीचा जे धंदा आहे तो आत्ता तुम्हाला सांगतो 70 ते 80 वर्ष झालं चालू आहे होडीचा धंदा। आता पाणी नसल्यामुळं किती लाखाचं नुकसान झालं असेल कोळी बांधवाचं? तसं काय सांगता येत, पोट बघतंय आमचं, पोटापुरतं मिळतं, ह्यातच आम्ही समाधान मानतो। त्यापेक्षा जास्त आमची अपेक्षा पण नाही। पण आता पाणी नसल्यामुळं आमचे कोळी बांधवांची इतकी म्हणजे आता काय सांगून उपयोग नाही, मुलकाचं नुकसान झालेलं आहे। याच्या अगोदर कधी पाणी आलं होतं नदी? याच्या अगोदर तुम्हाला सांगतो या कार्तिक वारी संक्रांती टायमाला आलेलं पाणी, त्याच्यावर परत पाणी आलं नाही। आणि हे जे पाणी आहे ते अत्यंत घाण असं दिसतंय। घाण आहे। आणि काय झालंय माहिती आहे, पाणी असलं असतं इथं वाळूवाले काय करतात, खाली दरवाजे काढतात, त्यामुळे पाणी जे अपदा व्हायला लागले। ते वाळू शासन लक्षच देत नाही, वाळू काढतात तिथनं, वाळू चोरी करतात, त्यामुळे सगळे अपदा चालू आहे सर, बाकी काय सुद्धा नाही। हे पाणी जे आहे किंवा हे या पाण्यात घाण दिसते, त्या नगर परिषदेचे जे काय स्वच्छता विभाग आहे किंवा नगर परिषद याकडे लक्ष देत नाही का? लक्ष देत नाहीत नगर परिषद। का त्यांनी लक्ष दिलं असतं तर एवढंही घाण झालीच नसती ना नदीमध्ये सर। त्यांनी लक्ष दिलं असतं एवढी घाण झाली असती का? इथं बघताय तुम्ही सगळं खडूळ पाणी, सगळं घाण जार घाणी साम्राज्य, सगळं आळ्या असं अंगाला गेलं तरी अंगाला आळ्या चिटकतात सर। जर पाहिलं तर या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यात आणि विविध राज्यातून देखील भाविक भक्त पंढरपूरमध्ये येत असतात आणि या चंद्रभागेमध्ये स्नान करत असतात, परंतु जे काय शासन असेल प्रशासन असेल यांनी यावेळेस नदीमध्ये पाणी सोडले नाही। आणि हे जे पाणी आहे ते दिवसेंदिवस याच ठिकाणी साचून राहिल्यामुळे या पाण्याची दुर्गंधी सुटलेली आहे आणि अस्वच्छता आहे। त्याचबरोबर जे भाविक भक्त आहेत ते ज्यावेळेस आंघोळ करतात त्यांच्या अंगाला खास सुटते आणि त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न देखील निर्माण होत असल्याचं या कोळी बांधवांचं म्हणणं आहे। अशोक कांबळे, मॅक्स, महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।